खरं तर आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. बारव तांबे हा जिल्हा परिषद गट साधारणपणे 40,000 पेक्षा जास्त मतदार असणारा मतदारसंघ आहे आणि भौगोलिकदृष्ट्याही हा अतिशय मोठा साधारणपणे 57 बूथ आणि साधारण 45 गावं या विभागामध्ये मोडतात. जे कोणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्याकडून लोकांना या भागाचा विकास करण्याबाबत ज्या अपेक्षा असतात, जसं दत्तभाऊने सांगितलं की पश्चिम घाटातला बराचसा भाग ह्या मतदारसंघामध्ये येतो आणि त्यामुळं या भागाच्या विकासाला काही मर्यादा आहेत आणि काही प्रकारे एक स्कोपही आहे. तर तो नेमका कसा असला पाहिजे, लोकांचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याच्या बाबतीत उमेदवार आणि कार्यकर्ते म्हणून जे काही दूरदृष्टी किंवा ज्याला विजन आपण म्हणतो ते कसं असलं पाहिजे याबाबत मी आपल्या समोर काही गोष्टी मांडणार आहे. खरं पाहिलं तर या सगळ्या गावांमध्ये आजही आपण बघितलं तर रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे. पिण्याच्या पाण्याबाबतही जलजीवन सारख्या योजना राबवल्या जाऊनही अजून महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरलेला नाहीये. आरोग्य सेवाच्या बाबतीमध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा उपकेंद्र आहेत त्याच्यामध्ये पुरेसा स्टाफ नाही, औषधांचा त्या ठिकाणी वानवा असतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आश्रमशाळांची अजूनही दुरावस्था आहे. काही भागामध्ये पेसा क्षेत्रामध्ये शिक्षकांची उणीव अजूनही भासते. ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि हे सगळे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यामुळं जे कोणी निवडून येणारे आमचे शिवसेनेचे जे काही उमेदवार आहेत ते या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टी कशा भागामध्ये उपलब्ध होतील याच्यासाठी भविष्यकाळात प्रयत्न करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा सगळा आदिवासी बहुल भाग असल्यामुळं वरच्या भागामध्ये पेसा कायदा लागू आहे, वन हक्क कायदा लागू आहे. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये अतिशय दुरावस्था आहे. पेसा कायद्याच्या अंतर्गत जो काही निधी आदिवासी विभागाकडून मिळतो आणि तो जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्याला ग्रामपंचायतीला येतो, तो बराचसा निधी अजूनही काही गावांचा अखर्चित आहे. मधी 4 कोटीचा निधी हा पुन्हा राज्य शासनाला जाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आली होती, परंतु दत्ताभाऊ आणि सरपंच संघटना असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तो निधी परत जाऊ नये म्हणून यासाठी प्रयत्न केला. परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी तो निधी वेळोवेळी खर्च होण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्या ठिकाणी समन्वय साधणं, या ठिकाणी आमचे उमेदवार ते काम करतील. वन हक्काच्या बाबतीमध्ये साधारणपणे जी काही गावं आहेत त्याच्यापैकी फक्त 50% गावांनाच त्या ठिकाणी वन हक्क मिळालेले आहेत. अजूनही 50% गावांना वन हक्क मिळालेले नाही. त्या वन हक्क मिळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य हा जिल्हा स्तरावर कलेक्टरच्या कमिटीचा सदस्य असतो, पंचायत समितीचा सदस्य हा प्रांत समितीचा सदस्य असतो. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे उमेदवार भविष्यामध्ये हे वन हक्क दावे त्या गावांना मिळवून देण्यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करतील आणि त्या गावांना ते वन हक्क त्या ठिकाणी मिळतील. दुसरी गोष्ट, ह्या वरच्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन सारखे केंद्राचे जे काही वेगवेगळे पर्यावरणाचे जे काही योजना आहेत किंवा नोटिफिकेशन आहेत ती निघतात, त्याच्या माध्यमातून गावांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे घाटघर असेल किंवा आजनावळे असेल किंवा आडोशी असेल या भागामध्ये सुरू झालेला अदानी पंप स्टोरेज सारखा प्रकल्प आहे किंवा खिरेश्वर साईडला जो पंप स्टोरेजचा जो प्रकल्प आलाय, हे असे प्रकल्प त्या भागातील लोकांना विस्थापित करणं, भविष्यामध्ये विस्थापनाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा या प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका यापुढे आमचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारे लोकांवर जे अन्यायकारक जे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाकडून लादले जातात त्यांना विरोध करण्याची भूमिका भविष्यामध्ये घेतली जाईल. दुसरा सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे की वरच्या गावांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते. त्यासाठी वारंवार ह्या गावांमधून बुडीत बंधाऱ्यांच्या संदर्भात मागणी होते. त्या संदर्भात बुडीत बंधारे बांधण्यासाठी भविष्यामध्ये आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे बुडीत बंधारे होण्यासाठी आमदार असतील आणि राज्य शासन असेल याच्या माध्यमातून ते बुडीत बंधारे होण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत. दुसरा सगळ्यात या विभागाचा महत्वाचा प्रश्न म्हणजे अनेक स्त्रियांना सकाळी लवकर उठून या ठिकाणी बनकर फाट्यावरती किंवा पूर्व भागात कामाला जायला लागतं. तर ही सगळी परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
आपण बघितलं मागच्या काळामध्ये एक मोठा अपघात झाला, त्याच्यात अनेक स्त्रियांच्या जीवावर बेतलं, अनेकांना त्या ठिकाणी दवाखान्यात त्या ठिकाणी उपचार घ्यावे लागले. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून स्थानिक भागात कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होईल, ज्याप्रमाणे दत्ताभाऊंनी सांगितलं की पर्यटनासारखा प्रचंड स्कोप असताना त्या भागात जर पर्यटन जर चांगल्या प्रकारे उभं राहिलं तर कदाचित भविष्यात या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जास्त जागेवर रोजगार मिळू शकेल आणि त्यांना ही जी रोज सकाळी 5 वाजता उठून होणारी पायपीट आहे ती त्या ठिकाणी थांबवली जाईल. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पुढचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पठारी भाग जो आहे त्या पठारी भागांमध्येही अनेक अडचणी आहेत. शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकासासारखे जर कार्यक्रम राबवले गेले, पाणी त्या ठिकाणी अडवलं गेलं तर त्या गावांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी वरच्या भागांमध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि तशा प्रकारचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी करतील. त्यानंतर कुकडेश्वर हिरडा आदिवासी सहकारी कारखाना आणि एकंदरीत हिरडा, कारण वर जर पठारी भागाची जर उपजीविका जर बघितली आपण, बऱ्याचशा गावांची उपजीविका ही हिरड्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे आणि हिरड्याला मिळणारा बाजारभाव हा मागच्या 2 वर्षापासून अतिशय कमी आहे. 80 ते 100 रुपये हिरडा त्या ठिकाणी रुपये किलोने विकला जातो. त्या हिरड्याला साधारणपणे 200 ते 250 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी आमचे उमेदवार त्या ठिकाणी प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट, काळूदादांच्या माध्यमातून जो 97 पासून जो मेहनत करून जो हिरडा कारखाना उभा राहिलेला आहे त्याच्या अनेक अडचणी त्या ठिकाणी प्रशासकीय आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठी या विभागाचे आमदार यांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून तो कारखाना पुढच्या काळामध्ये चालू व्हावा आणि त्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी आमचे उमेदवार आणि आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी 100% प्रयत्न करतील. त्यानंतर खालच्या भागामध्ये आपण आला तर सध्या तुम्हाला माहिती आहे बिबट्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. बिबट्याच्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्न करते, परंतु अजूनही ती संख्या नियंत्रणात येत नाही. त्याच्यामुळं त्या संदर्भात ज्या काही उपाययोजना असतील त्याचा पाठपुरावा या ठिकाणी आमचे पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार करतील. उकडी नदीच्या म्हणजे माणिकडो धरणापासून खाली जे काही नदी आहे त्याच्यामध्ये सिंचनासाठी शेतकऱ्यांना सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी या उमेदवारांकडून भविष्य काळात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे माणिकडो या भागामध्ये वीज पुरवठा कमी दाबाने होतो, तर त्या भागात शेतकऱ्यांना वीज पंपांना योग्य दाबाने पुरवठा व्हावा म्हणून त्या ठिकाणी सबस्टेशनची मागणी भविष्य काळात त्या ठिकाणी केली जाईल आणि ते सबस्टेशन त्या ठिकाणी करून घेतलं जाईल. त्याचप्रमाणे माणिकडो चौकामध्ये बऱ्याचदा अपघात होतात. मागेही 1-2 ऍक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी अनेक जणांनी जीव गमावलेला आहे. तर त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी या उमेदवारांकडून भविष्य काळात प्रयत्न केले जातील आणि तशा प्रकारचं काम त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्याचप्रमाणे अजून जुन्नर शहरामध्ये या विभागामध्ये जे काही आदिवासी विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी जे काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहाची क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्या क्षमता वाढवण्यासाठी आदिवासी विभागाकडे पाठपुरावा केला जाईल आणि भविष्यामध्ये ती संख्या वाढवून घेतली जाईल. दुसरी गोष्ट, या भागामध्ये वारंवार सर्पदंश होतात आणि अनेक लोकांना त्यावेळेस सर्पदंशावरती आधारित अँटीव्हेनम उपलब्ध होत नाही, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी हे सगळे उमेदवार प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये अँटीव्हेनम उपलब्ध व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या भागाच्या विकासासाठी या उमेदवारांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत, मग त्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत, त्याचप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना, आदिवासी विभागाचा मोठा निधी यासाठी उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे काही स्वयंसेवी संस्था काम करतात, काही CSRच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतो. अशा सगळ्या एकत्रित योजना आणि निधीचा या ठिकाणी उपयोग ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी भविष्यामध्ये केला जाणार आहे. आज तुम्ही जर बघितलं तर अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सगळे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी अशा प्रकारचं विजन घेऊन या उमेदवारांच्या पाठीमागे उभे आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला सगळ्यांना आवाहन करायचंय की बारो तांबे गटामध्ये लोककेंद्री, पर्यावरणपूरक आणि हक्काधारित शाश्वत विकास करण्याचा दृष्टिकोन बाळगून आम्ही हे आमचे उमेदवार निवडणूक उतरवलेले आहेत. जनतेनं
त्या बाबतीमध्ये विचार करून या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान करावं अशा प्रकारचं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.